विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत डायरेक्ट सेकंड इयरची, जे सध्या एफसी व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाली आहे। या प्रोसेसच्या नंतर पुढील प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत, त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं आहे चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायचं आहे, आणि सोबतच महत्त्वाचा पॉइंट आहे कमी मार्क्स असताना सुद्धा चांगले कॉलेज कसे मिळवायचे आहेत किंवा आपण चांगले कॉलेजेस कसे मिळवू शकतो। यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपला हा आहे की कमी मार्क्स असताना चांगले कॉलेज कसे मिळवता येतील। कारण महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहिली असता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रोसेसचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जसं की फर्स्ट इयर साठी टोटली सेक्शनल इंटेक आपल्याला 60 जागेचा मिळत असतो, तसं आपण डायरेक्ट सेकंड इयर ही प्रवेश प्रक्रिया पाहत असताना या ठिकाणी सेक्शनल इंटेकच्या आपल्याला फक्त आणि फक्त 10% जागा या ठिकाणी उपलब्ध होत असतात। या व्यतिरिक्त सेक्शनल इंटेकच्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही फर्स्ट इयरला आपल्या काही वॅकंट सीट आहेत, या वॅकंट सीट आपल्याला उपलब्ध होत असतात। सोबतच जे विद्यार्थी फर्स्ट इयर मध्ये वायडी आहेत, नॉट एटीकेटी, जे विद्यार्थी वायडी आहेत म्हणजे इयर डाऊन आहे, अशा विद्यार्थ्याचे आपल्याला या ठिकाणी सीट उपलब्ध होत असतात। म्हणजे जर पाहिलं असतं आपल्याला मुळात डायरेक्ट सेकंड इयरला हा खूप मिनिमम सीट इंटेक मिळत असतो, त्यामुळे कदाचित आपले मार्क्स नियर अबाउट 85 जरी मार्क्स असतील तरी आपल्याला जोही कट ऑफ असणारा हा कट ऑफ आपल्यासाठी बऱ्यापैकी जास्तच आपल्याला लागत असतो। खास करून पर्टिक्युलर जे विद्यार्थी कॉम्प्युटर ब्रांच, आयटी ब्रांच किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच साठी या ठिकाणी पुढे डीएससी मध्ये अप्लाय करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा कट ऑफ बऱ्यापैकी आपल्याला जास्तच लागत असतो। तर त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयरच्या प्रोसेस बद्दल जर सांगायचं झालं, हा कट ऑफ बऱ्यापैकी आपल्याला जास्त लागत असल्यामुळे या प्रोसेस प्रवेश प्रक्रिया कशा असणार याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेऊयात। तत्पूर्वी विद्यार्थ्याला सध्या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत काही प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत, ते प्रश्न आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊयात। प्रश्न काय, ऍडमिशन घेत असताना पडणारे प्रश्न आहेत, त्यामध्ये इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत काही बदल झाले आहेत का, म्हणजे जे काही 2024 प्रवेश प्रक्रिया यात काही बदल आहेत का, याबद्दल आपण माहिती घेऊया। तर याच ठिकाणी मी सेकंड क्वेश्चनचा आन्सर देईल की काहीच या ठिकाणी बदल झाले नाहीयेत। महाराष्ट्रात टोटल इंजिनिअरिंग साठी किती जागा आहेत, इंजिनिअरिंग प्रवेशासाठी या वर्षीचा कट ऑफ किती असेल, लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। कारण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थ्याला एक प्रश्न असतो की या वर्षीचा कट ऑफ हा वाढणार आहे की कमी होणार आहे, किंवा जो आहे तो स्टेबल राहणार आहे। आणि विद्यार्थी डीएससी मध्ये एक पाहिला असता बऱ्याच वेळेस असं पाहतो की मॅक्झिमम एफसी सेंटरवरती फॉर्म भरतात किंवा स्वतः सेल्फ तरी फॉर्म भरतात, अथवा एखाद्या नियरेस्ट कॅफेवरती जाऊन या ठिकाणी फॉर्म भरतात। यामध्ये विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्यायचं आहे, आपण ज्याही ठिकाणाहून फॉर्म भरत आहोत त्या ठिकाणच्या पर्सनला या प्रोसेस बद्दल किती नॉलेज आहे हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असतं। कारण बऱ्याच वेळेस आपण सिमिलर नेम मुळे आपले गुड मार्क्स असताना सुद्धा आपलं चांगलं कॉलेज हातातून निघून जातं। याच्याच करिता मी बऱ्याच वेळेस सांगतो, ज्याही विद्यार्थ्यांना शक्य आहे असे विद्यार्थी आमच्या पेड काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकतात। आपले ऑफिस लातूर आणि पुणे शहर या दोन्ही शहरामध्ये उपलब्ध आहेत। ज्याही विद्यार्थ्यांना फिजिकली येऊन या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करायचे येऊ शकतात, मीन्स ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे करू शकतात। बरेच असे विद्यार्थी की ज्यांना ऑनलाईन माध्यमातून जॉईन करायचे, तर आपल्याकडे दोन्ही वे अवेलेबल आहेत। आपल्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत या नंबरवरती आपण कॉल करून आपलं काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकतात। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, महाविद्यालयाची निवड करत असताना कोणत्या बाबीचा विचार करा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजेस कुठले आहेत, आणि सध्याचा जो प्रश्न आहे मेन बी आणि बीटेक मध्ये ऍक्च्युअली डिफरंट काय आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। ठीक आहे, तर यानंतर अजून काही प्रश्न आहेत की सध्या आपलं रजिस्ट्रेशन आणि एफसी व्हेरिफिकेशन कंप्लीट झालंय, नेक्स्ट स्टेप आहे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याबद्दल काय असतं, फायनल मेरिट लिस्ट, कॅपराउंड प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कॅपराउंड ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, फ्रीज या ठिकाणी स्लाइड ऑप्शन नाहीये, पण बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी या गोष्टी माहित नसल्यामुळे मी तो ऑप्शन ठेवलाय। फ्लोट म्हणजे काय याबद्दल माहिती दिली, आणि अभियांत्रिक शिक्षणच का घ्यावे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे। जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर साठी आहेत अशा विद्यार्थ्यांना आपली एक या ठिकाणी कट ऑफ बुकची एक बुक आहे की जे की फर्स्ट इयर साठी आहे, पण सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना या बुक मध्ये
कॉलेज कोड, कॉलेज नेम, कॉलेजमध्ये नवीन कुठल्या ब्रांचेस आहेत आणि त्या कॉलेजेसचं एकंदरीत फी स्ट्रक्चर काय, अशी माहिती सेकंड इयरचे विद्यार्थी घेऊ शकतात. कट ऑफ बद्दल, हे जे कट ऑफ आहे ते फर्स्ट इयरचे आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना शक्य आहेत असे विद्यार्थी ऑनलाईन या ऑफलाईन मध्ये आपली बुक बाय करू शकतात. त्यानंतर महत्वाचं, FC व्हेरिफिकेशन नंतर पुढील काय प्रोसेस असते. ठीक आहे, FC व्हेरिफिकेशन नंतर पुढची प्रोसेसचा आपण जर विचार केला असता, पुढची प्रोसेस आहे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण समजून घेऊया. लक्षात घ्या, डायरेक्ट सेकंड इयर प्रवेश प्रक्रियेमध्ये जेवढ्याही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा पास आउट आहेत किंवा जेवढे विद्यार्थी डिप्लोमा पास आउट, याच्यातले प्रत्येक विद्यार्थी हा इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घेईल असंही या ठिकाणी सांगता येत नाही. बरेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळू शकते, बरेच विद्यार्थी या ठिकाणी डिप्लोमाच कसं तरी काढला असतं, त्यामुळं डिप्लोमा साईड बाय सोडून काहीतरी उद्योगधंद्याला लागतात, किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी कामासाठी जाऊ शकतात. त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट किती पार्टिसिपेट करत आहेत, हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरचे सुद्धा विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात, हे सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे. कारण गेल्या वर्षी ज्याही विद्यार्थ्याची कॉम्प्युटर आणि IT या 2 ब्रांच होत्या, या 2 ब्रांचच्या विद्यार्थ्याची मॅक्झिमम संख्या नॉट अलाउटेडची, जेणे की ज्या विद्यार्थ्याचे मार्क आपण पाहिला असता या ठिकाणी 75च्या जवळपास ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्याची या ठिकाणी नॉट अलाउडची संख्या बऱ्यापैकी आपल्याला दिसून येते. म्हणजे 75 पेक्षा या ठिकाणी कमी मार्क आहेत, पण विद्यार्थ्याची ब्रांचेस CSच आहे, ITच आहे. त्यानंतर काही ENTCच्या सुद्धा केस आहेत की ज्या केसमध्ये असं आम्ही पाहिलं की मार्क्स गुड आहेत पण चुकीच्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरल्यामुळं हेही सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी नॉट अलाउटेड आपल्याला दिसून आले आहेत. बरोबर. तर या चुका आपल्या कधीच करायच्या नाहीयेत किंवा आपल्या होऊ नये या गोष्टीची आपण खबरदारी या ठिकाणी घ्यायची आहे. अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, आता यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बद्दल आपण बोलू आणि नंतर जो मी एक महत्वाचा पॉइंट आणि इन्फॉर्मेशन देणार ते खूप काळजीपूर्वक ऐकायचे आहे. कारण या इन्फॉर्मेशन अनुसारच आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेत लो मार्क्स असताना सुद्धा खूप चांगले कॉलेजेस मिळणार आहेत. तर मेन आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा मिनिंग म्हणजे काय की जेही आपण आपल्या फॉर्म मध्ये रजिस्ट्रेशन करत असताना फिलअप केलं आहे. बरेच असे SCBCचे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याकडे या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे रिसिप्ट अपलोड केली आहे, आता बरेच असे विद्यार्थी त्यांच्याकडे व्हॅलिडिटी अवेलेबल झाली आहे. तर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपण जेवढी माहिती भरली आहे ते माहिती सगळी व्यवस्थितच त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिसते का हे पाहणं आपलं काम आहे. इन केस चुकून स्पेलिंग मिस्टेक, मार्क मिस्टेक या इयर मिस्टेक झाला असेल अथवा जेंडर चेंज झाला असेल तर आपण या गोष्टी या ठिकाणी करेक्शन करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर कुठलीही मिस्टेक या ठिकाणी आपल्याला करेक्शन करता येत असते. दुसरा याच्यामध्ये पॉइंट असा आहे की ज्यावेळेस आपण फॉर्म भरत होतो कदाचित आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे आपण जनरल मधून गेलो आहोत आणि आता आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, तर आपल्याला जनरल टू कॅटेगरी किंवा कॅटेगरी टू जनरल असंही आपल्याला या ठिकाणी चेंज करता येतं. हे पण महत्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्वाची या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये या वर्षी डिप्लोमा सेकंड इयर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी किती विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केले आहेत आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये आपला या ठिकाणी मेरिट नंबर काय, यामध्ये आपल्याला स्टेट मेरिट समजणार आहे. या स्टेट मेरिट आपला काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे आणि या स्टेट मेरिट वरती आपल्याला या ठिकाणी कॉलेज मिळत असतात. लक्षात घ्या, विद्यार्थी मॅक्झिमम जे काही आपलं ऍग्रिगेट आहे या ऍग्रिगेट अनुसार आपले कॉलेजेस काढत असतात. पण लक्षात घ्या, ऍग्रिगेट हे कन्सेप्ट हे व्हॅरिएबल असते. व्हॅरिएबल कशी असते, समजा एखाद्या वर्षी कट ऑफ खूप हाय लागला तर त्या ठिकाणी डेफिनेटली असं होणार आहे की त्या वर्षीचा या ठिकाणी ऍग्रिगेट हाय दिसणार आहे. एखाद्या वर्षी कट ऑफ खूप लो लागला तर आपल्याला डेफिनेटली लक्षात येते की ऍग्रिगेट हे कमी लागणार आहे. पण या दोन्ही कन्सेप्ट मध्ये जर आपण कदाचित जर रँक या गोष्टीचा जर पाहिला तर रँक हा आपला स्टेबल राहतो. रँक मध्ये जास्त या ठिकाणी व्हॅरिएशन येत नाहीत. रँक हा आपला स्टेबलच राहत असतो. त्यामुळं जेही आपण कॉलेजेस काढणार आहेत हे कॉलेजेस आपण आपल्या जर रँक अनुसार जर काढले तर आपल्याला या ठिकाणी जास्त बेनिफिट होत असतं. तर त्यामुळं मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माझं सजेशन असेल की आपण रँक अनुसार या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे सांगितलंय आणि हे सर्व करण्यासाठी
जे काय आपल्याला सबमिशन अँड ग्रीव्हियन्स हे आपल्या जे काही न्यू अपडेटेड डेट आहे या अपडेटेड डेट अनुसार जर सांगायचं झालं आपल्याला, तर आपल्याला जे डेट मिळत आहे हे 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत. लक्षात घ्या, 5 तारखेला आपण या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल आणि 5 तारखेला म्हणजे सकाळी 10 ला लिस्ट लागणार नाहीये. MSBT आपल्यासोबत काय करते हे विद्यार्थ्याला चांगलंच परिचित आहे. त्यानुसार आपला जो ही असेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे 5 तारखेला जवळपास या ठिकाणी 3 PM च्या नंतर या ठिकाणी लागेल आणि लिस्ट लागल्यानंतर नेक्स्ट म्हणजे 6 आणि 7 तारखेला आपल्याला जे काही करेक्शन करायचे हे आपण 6 आणि 7 तारखेमध्ये आपले करेक्शन करून घेऊ शकतो. एनी ग्रीव्हियन्स आपण या ठिकाणी करेक्शन करून घेऊ शकतो. नेक्स्ट या ठिकाणी आपली जे फायनल मेरिट लिस्ट लागेल हे फायनल मेरिट लिस्टची डेट आहे 9 तारखेला. 9 तारखेला आपली या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. आता फायनल मेरिट लिस्ट म्हणजे विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचा, जोही डेटा आपला प्रोव्हिजन मध्ये आपण अपडेट केला आहे तो डेटा आपल्याला या ठिकाणी क्लिअर येतो. इन केस काही चेंजेस असतील स्पेलिंग की जे काही आपण चेंज करतो ते आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मध्ये दिसून येतो आणि जोही आपला फायनल मेरिट लिस्ट मध्ये रँक असतो याच रँकचं कन्सिडरेशन आपल्या पुढील सबसेक्शनल राऊंड मध्ये होत असतं. म्हणजे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या तिन्ही राऊंड मध्ये या ठिकाणी कन्सिडरेशन होत असतं आणि ह्या फायनल रँक वरच आपल्याला ऍडमिशन मिळत असतात. यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, बरेच विद्यार्थी रँक आल्यानंतर पॅनिक होतात. की पॅनिक का होतात, कारण लक्षात येते की यावर्षी आपण कुठं आहोत आणि यानंतर विद्यार्थ्याच्या पळवाटा या ठिकाणी चालू होतात की मी यावर्षी ड्रॉप घेईल किंवा मी यावर्षी नाही नेक्स्ट इयरला प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करेन किंवा माझ्या मार्कानुसार मला हे ब्रांच मिळणार नाही त्यामुळे मी ब्रांच कॉम्प्रोमाइज करेल. किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की रँक चांगला येतो, चांगला रँक आल्यानंतर त्यांचं ENTC असेल तर EIDS साठी विचार करतात, IT साठी विचार करतात किंवा कॉम्प्युटरसाठी विचार करतात. तर अशा बऱ्याच एक नाही गोष्टी या ठिकाणी क्रिएट होत असतात आपल्या माइंडमध्ये आणि यासोबतच बरेच असे विद्यार्थी असतात की त्यांना अलॉटमेंटचं टेन्शन असतं. तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, ज्याही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा असेल DSCचा किंवा या ठिकाणी जे काय आपलं डीम युनिव्हर्सिटी ऍडमिशन असेल तर असे कुठल्याही प्रोसेसचे ऍडमिशन आपण आपल्याला 100% ट्रस्टेड आणि गॅरंटीने आपण या ठिकाणी करून देत असतो की जेणेकरून विद्यार्थ्याची कुठं फसवणूक होऊ नये आणि आपल्याला लो बजेटमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी पॉसिबल व्हाव्या. लक्षात घ्या, डायरेक्ट सेकंड इयर मध्ये जो मॅनेजमेंट कोटा असतो हा डिपेंड अपॉन वॅकन्सी पोझिशन वरती असतो. असं नाही की आपण डायरेक्टली जसं फर्स्ट इयरला रिझर्व्ह कोटा असतो मॅनेजमेंटचा तसं डायरेक्ट सेकंड इयर मध्ये नसतो. पण DSC मध्ये जोही मॅनेजमेंट कोटा असतो हे डिपेंड अपॉन वॅकन्सी वरती असतो. मग या वॅकन्सी अनुसार आपल्याला ऍडमिशन मिळत असतं किंवा घेता येत असतं. तर अशाच अपडेट म्हणजे जे काही विद्यार्थ्याकडे वॅकन्सी लक्षात येते ते विद्यार्थी कदाचित लो मार्क्सला सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ शकतात किंवा लो मार्क्स असून सुद्धा एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट सीट या ठिकाणी मिळवू शकत असतात. तर आपल्याला जर असं वाटत असेल की आमच्या थ्रू या गोष्टी पॉसिबल कराव्यात तर आपण 100% या ठिकाणी ट्रस्ट करून आपली प्रोसेस करून घेऊ शकतात. नेक्स्ट आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स. आता लक्षात घ्यायचं आहे, आपली जे काही प्रोसेस चालणार आहे किंवा आपल्याला या प्रोसेसमध्ये जे काही पाहायचं आहे हे सर्व आणि सर्व डिपेंड करतं आपल्या फक्त आणि फक्त प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स वरती. आता सीट मॅट्रिक्स पाहणं का गरजेचं आहे, लक्षात घ्यायचं आहे, डायरेक्ट सेकंड इयर मध्ये आपल्याला क्लिअर या ठिकाणी सीट मिळत नाहीत. म्हणजे 60 ला 60 जागा प्रत्येक ब्रांच अनुसार मिळत नाहीत. आपल्याला काय ज्याही ठिकाणी 60 जागा आहेत तिथं आपल्याला 10 जागा मिळणार आहेत आणि ज्याही ठिकाणी आपल्याला 60चा इंटेक आहे त्या ठिकाणी आपल्याला 10 जागा मिळणार आहेत, 6 जागा मिळणार आहेत. तर यानुसार आपण विचार केला असता तर आपण एक एक्झाम्पल साठी CUP कॉलेज घेतलंय. CUP कॉलेजमध्ये पाहू शकता तुम्ही, जे मी एक सीट मॅट्रिक्स घेतलं एक्झाम्पल साठी कॉम्प्युटर ब्रांच. कॉम्प्युटर ब्रांच मध्ये या ठिकाणी टोटल जे सीट्स असणार आहेत 120 जागा असणार आहेत. 120 जागेपैकी आपल्याला जे काही डायरेक्ट सेकंड इयरला जागा मिळणार आहेत या ठिकाणी आपल्याला 12 जागा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या 12 जागेमध्ये आपल्याला जे काही फर्स्ट इयरला स्टुडंट्स या ठिकाणी फेल आहे, टोटली फेल, या फेलची आपल्याला वॅकन्सी मिळणार आहे. सोबतच या ठिकाणी जे फर्स्ट इयरला वॅकंट सीट होत्या या वॅकंट सीट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. बरोबर आहे. आणि याचा हा सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला कॅटेगरी अनुसार ओपन, SC, ST, VJDT, NT2, NTB, NTC, NTD, OBC असं आपल्याला या ठिकाणी बायफर्गेशन होणार आहे. सोबतच डिफेन्स आहे, PWD आहे. या प्रकारे बायफर्गेशन होऊन आपल्याला सीट मिळणार आहे. आणि यावर्षी ऍडिशनली आपण पाहू शकतो
एसी बीसी कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी समावेश झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणचं जे सीट मॅट्रिक्स असणार आहे हे सीट मॅट्रिक्स पाहूनच आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे. डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं कधीच या ठिकाणी मॅक्झिमम मुलांचं सांगत आहे हे सीट मॅट्रिक्स पाहत नाहीयेत. कारण रिझन विचारलं असतं त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स यायचाही कालावधी आहे तो डायरेक्ट दिवशी आपला कॅप राऊंड आहे त्या दिवशी येतं आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना सीट मॅट्रिक्सचा अंदाजा येत नसल्यामुळं चांगले मार्क्स असून सुद्धा या ठिकाणी चांगले कॉलेज मिळत नाहीत. त्यामुळं आपण या ठिकाणी स्वतःचा ऍडमिशन आहे, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करावा. त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर कळतं की यावर्षी कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत आणि त्यानुसार जर आपण फॉर्म डिझाईन केला तर आपल्याला लो मार्क्सला सुद्धा या ठिकाणी खूप चांगले कॉलेजेस या ठिकाणी उपलब्ध होतात किंवा मिळतात आपल्याला. त्यानंतर आपण महाराष्ट्रात एकूण इंजिनिअरिंगच्या जागा किती आहेत. आता या जागेचं मी जे नोटिफिकेशन आहे हे फर्स्ट इयरच्या अनुसार मी घेतलं आहे आणि यामध्ये आपण डिवायडेशन जी जागा केल्यात महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रकार यानुसार. फर्स्ट आहे यामध्ये ठीक आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, जसं की सीयूपी कॉलेज आहे, व्हीजीटी आहे, हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्यानंतर ओनली गव्हर्नमेंट कॉलेज जसे की कोल्हापूर गव्हर्नमेंट आहे, जळगाव आहे, अवसारी आहे, हे ओनली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्यानंतर प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज. ठीक आहे, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 6 टाईपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मग आपल्याला कुठं जायचं हे आपल्या मार्कवरती या ठिकाणी विद्यार्थी विचार करू शकतात. जर आपले मार्क खूपच कमी असतील तर आपण डीम युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपलं ऍडमिशन सिक्युअर करू शकतो. ठीक आहे, एनी ब्रांच असं नाही की नाही. यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे जे काय ओनली बीईचे कॉलेजेस आहेत 197 कॉलेजेस आहेत आणि टोटल जागा या ठिकाणी 81,083 आहेत आणि यानंतर बीटेकचे टोटल 150 कॉलेजेस आहेत. या ठिकाणी जागा जर पाहिला असता आपण 47,663 या ठिकाणी आपल्याला जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि एकूण कॉलेजेसची संख्या जवळपास 326 जवळपास या ठिकाणी येते. हे कॉलेजेस संख्या या ठिकाणी पर्टिक्युलर पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत टोटल आपल्याला 100 इन्स्टिट्यूट मिळणार आहेत आणि टोटल इंटेक आहे 44,651 आणि हा जो डेटा मी सांगत आहे तुम्हाला हा डेटा ह्या 60 सीट इंटेकच्या अकॉर्डिंग मी सांगत आहे. आपल्या डायरेक्ट सेकंड इयरचा डेटा हा डिफरंट असू शकतो. त्यातल्या त्यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी टोटल पुण्यामध्ये 100 जागा आणि टोटल इंटेक आहे आपल्याला 10,581 एवढा आपल्याला या ठिकाणी इंटेक उपलब्ध आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये कास्ट वाईज रिझर्वेशन किती आहे. ऍक्च्युली हा डायरेक्ट सेकंड इयरला घ्यायचा काही पॉईंट नाहीये, पण यावर्षी यामध्ये काही चेंजेस झाले आहेत यामुळे मी हा पॉईंट घेतला आहे. त्यामध्ये आपण एससी कॅटेगरीचं पाहिलं असता 13%, एसटी साठी 7%, बीजे साठी 3%, एनटीबी साठी 2.5%, एनटीसी साठी 3.5%, एनटीडी साठी 2% आणि या ठिकाणी ओबीसी साठी 19%. जे आता ऍडिशनली ऍड झालं आहे ते एससीबीसी कॅटेगरी 10% आणि या 10% जर आपण कन्सिडर केलं तर टोटल महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीला 60% रिझर्वेशन साठी आहे आणि रिमेनिंग 40% हे ओपन कॅटेगरीसाठी किंवा जनरल कॅटेगरी स्टुडंटसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आता महाविद्यालयाची निवड करत असताना कोणत्या बाबीचा विचार करावा किंवा कोणती बाब या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे याबद्दल आपण डिस्कस करणार. आता सर्वात महत्वाचा या ठिकाणी आपण जर पॉइंट घेतला तर महाविद्यालयाची निवड करत असताना फर्स्ट आपल्याला आपले मार्क किती आहेत हे पाहणं गरजेचं आहे आणि त्या मार्क्स अनुसार आपल्याला जवळपास 30 कॉलेजची लिस्ट बनवणं गरजेचं आहे की त्या लिस्टमध्ये आपल्याला प्रायोरिटी काय ठेवायची आहे. सर्वात महत्वाची प्रायोरिटी आहे आपल्याला जे कॉलेज निवडायचं आहे या कॉलेजमध्ये जोही आपला प्लेसमेंट रेशो आहे, कारण सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय येतो आपला प्लेसमेंट. या ठिकाणी जिथं आपला प्लेसमेंट रेशिओ हाय आहे ते आपल्याला कॉलेजेस या ठिकाणी निवडायचे हायर प्लेसमेंटचे. दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर. ज्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण या ठिकाणी प्रायोरिटीचा विचार करणं गरजेचं असणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर नंतर या ठिकाणी जो काही कॉलेजमध्ये फॅकल्टी वर्ग आहे तो फॅकल्टी वर्ग कशा पद्धतीने या ठिकाणी आहे किंवा किती क्वालिफाईड फॅकल्टी या ठिकाणी आहेत अथवा किती एक्सपिरियन्स फॅकल्टी या ठिकाणी आहेत या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि नेक्स्ट या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये या ठिकाणी सर्व लायब्ररी, लॅबोरेटरी, लॅब्स, त्यानंतर प्लेग्राऊंड, त्यानंतर वेगवेगळ्या जे काही आपल्या प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीज होणार आहेत या प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी सर्व इक्विपमेंट्स आहेत का नाही या गोष्टी पाहणं किंवा या गोष्टीबद्दल माहिती करून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे.
आणि सर्वात शेवटचा पॉइंट येतो, की शेवट म्हणण्यापेक्षा सेकंड लास्ट पॉइंट येतो, की या सर्व गोष्टी सोबत त्या कॉलेजमध्ये कॉलेज सोबत त्या विदिन कॅम्पस कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे का नाही, खास करून पर्टिक्युलर जे विद्यार्थी मुलगी आहे यांच्यासाठी या गोष्टीची पाहणी करणं खूप जास्त महत्वाचे आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण एखाद्या अननोन सिटीमध्ये जात असतो आणि त्या ठिकाणी जर कॉलेजमध्ये हॉस्टेल नसेल तर आपण जर बाहेर राहत असो तर आपण व्यवस्थित राहत असतो, पण या ठिकाणी पालकाची चिंता खूप जास्त वाढत असते. त्यामुळे शक्यतो विद्यार्थी आणि पालक विचार करतात की विदिन कॉलेज हॉस्टेल आहे का नाही, आणि ते आपल्यासाठी खूप जास्त सिक्युअर राहणार असतं. तर या गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. यासोबतच आपल्याला ते कॉलेज किंवा ते शहर आपल्या ऍक्च्युअल होम टाउन पासून किती दूर आहे या गोष्टीचं सुद्धा आपण माहिती घेणं खूप जास्त आपल्याला महत्वाची असते. तर या सर्व गोष्टीचा विचार करून आपण जे काही कॉलेज निवडणार आहेत या कॉलेजची निवड करणं योग्य असेल. म्हणजे तुम्हाला जवळपास 6 ते 7 पॅरामीटर सांगितलेत. या पॅरामीटरचा विचार करणं आपल्याला खूप जास्त महत्वाचं असणार आहे. कदाचित काही वेळेस बोलताना एखादी गोष्ट तुम्हाला म्हणजे शाब्दिक वेगळी जाऊ शकते, पण त्याचा अनुषंग काही वाईट घेऊ नका. कारण कसं वन अटेम्प्ट मध्ये आपण एक पूर्ण सेशन देतो विद्यार्थ्यांना, तर आपण या चांगल्या गोष्टी या ठिकाणी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण कधी कधी बोलत असताना एखादी गोष्ट जाऊ शकते चुकून, त्याबद्दल मी माफी मागेल, पण आपण त्याचा वेगळा अर्थ कधीच घ्यायचा नाही. कारण आपण एज्युकेशनल चॅनलवरती आहे आणि आपण एज्युकेशन रिलेटेडच आपण या गोष्टी सांगत आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमच्यासाठी या ठिकाणी मेन पॉइंट आहे महाविद्यालय. कमी मार्क्स असताना सुद्धा चांगले कॉलेज कसे मिळवता येतील, कारण हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपल्या या व्हिडिओचा आहे. कारण डिप्लोमामध्ये लक्षात घ्यायचे आपले किती जरी मार्क्स असतील तर डायरेक्ट सेकंड इयर मध्ये हे मार्क्स आम्ही कमीच कन्सिडर करतो. कारण का, जे आपल्याला नंबर ऑफ सीट्स मिळणार आहेत या ठिकाणी खूप कमी असतात. त्यामुळे जेही विद्यार्थी पर्टिक्युलर कॉम्प्युटर IT ENTC, आपण कॉम्प्युटर IT EIDS घेऊया, ज्याही विद्यार्थ्याला 85 पेक्षा जास्त मार्क आहेत, लक्षात घ्या 85 पेक्षा जास्त मार्क आहेत, तेच विद्यार्थी या ठिकाणी थोडस सेफ आहेत किंवा त्याच विद्यार्थ्यांना ह्यूज चान्सेस आहेत की कॉलेजमध्ये या ठिकाणी किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये या ठिकाणी सीट मिळू शकते. पण जे काही या मार्कच्या खाली विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेज जे आहे आपल्याला कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागतं. या ठिकाणी आपल्याला कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी पालकांना आपण जे काही चॉईसेस देणार आहात या चॉईसेस मध्ये आपल्याला अप्पर ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर, एक ऑर्डर असा पाहिजे की ज्या ठिकाणी आपला नंबर लागत नाहीये पण आपल्या ऍग्रीगेट पेक्षा 5 मार्काने त्या कॉलेजची कट ऑफ जास्त आहे. दुसरा ऍग्रीगेट आपला असं पाहिजे की आपल्याला या ठिकाणी जे कॉलेज आपण मिळवत आहोत ते आपल्याला या मार्कला गेल्या वर्षी किंवा मागच्या 2 वर्षात या ठिकाणी मिळालं आहे. आणि तिसरा ऑर्डर असा पाहिजे की ठीक आहे, इन केस कट ऑफ हाय गेला तर मला माझ्या मार्क्स पेक्षा खाली कॉलेज सपोर्ट करणारे असेल, अशा ऑर्डर मध्ये आपल्याला हा फॉर्म डिझाईन करायचा असतो. आणि लक्षात घ्या, जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना जे काही आपला रँक येतो, ठीक आहे, ऍज पर युअर रँक तुम्हाला या लिस्ट आम्ही स्वतः प्रोव्हाइड करत असतो की ज्या लिस्टची अॅक्युरेसी 100% आहे. जी लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो त्यातले तुम्हाला जे आम्ही कॉलेजेस देतो त्या कॉलेजेसमध्ये 101% तुमचा नंबर लागणार, या अनुषंगाने तशी लिस्ट आपण डिझाईन केलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी कॉलेजेस मिळत असतात. आणि त्यामुळं बरेच असे विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात की ऑर्डर मध्येही मिस्टेक करतात. आणि महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी 92, 93 मार्क्स असतात, पण हे मार्क्स असून सुद्धा विद्यार्थी काय चुका करतात की कदाचित आपल्याला DY पाटील आकुर्डी घ्यायचंय पण त्या ठिकाणी आपण DY पाटील लोहगाव सिलेक्ट करतो, तळेगाव सिलेक्ट करतो. अननेसेसरी का, की आपल्याला एक्झॅक्ट कॉलेज कोड माहिती नाही किंवा कॉलेज बद्दल प्रॉपर माहिती नाही. त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना, भले तो आमच्याकडे पेड साठी आहे अथवा आमच्याकडे पेड नाही पण तो युट्यूब माध्यमातून आम्हाला पाहत आहे, अशा विद्यार्थ्यांनी ज्याही दिवशी आपल्याला लिस्ट फिलअप करायची आहे, हे लिस्ट फिलअप करत असताना आपल्याला एक रफ लिस्ट काढायची आणि त्या रफ लिस्ट मध्ये लक्षात घ्यायचंय पहिल्यांदा टॉप ऑर्डर घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला मिडल ऑर्डर घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला लोअर ऑर्डर घ्यायचे. असे तिन्ही ऑर्डर आपल्याला घेऊन आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. कारण जर आपण या तिन्ही ऑर्डरचा एक रफ लिस्ट बनवली, रफ लिस्ट बनवून मग जर आपण वेबसाईट वरती जात असू तर आपल्याला याचा फायदा जास्त होतो. महत्वाची अजून एक गोष्ट आहे यामध्ये
की आपण आपला फॉर्म भरत असताना कदाचित तो FC वरती असेल किंवा कॅफे वरती असेल, हे केअरफुली वॉच ठेवायचं आहे आणि जे आपल्याला ऑप्शन नको आहेत ते बिलकुल घ्यायचे नाहीयेत. एखादा कॅफेवाला म्हणेल की हा कॉलेज चांगला आहे, आधी तुम्ही वाचा, त्याबद्दल अभ्यास करा आणि मग त्या कॉलेजचं नाव द्या. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच लोकांना काहीतरी कॉलेज प्रमोशन ऍक्टिव्हिटीसाठी दिलेलं असतं, त्यामुळं बरेच काही या ठिकाणी काउन्सिलर म्हणा अथवा जे काही कॅफेमधून फॉर्म भरतात विद्यार्थी, तर आमच्या फॉर्म मध्ये आम्ही पाहतो की अननेसेसरी नको असताना त्या कॉलेजबद्दल या ठिकाणी ऑप्शन दिले जात असतात. तर आपण अशा चुका करू नका, कारण आम्ही दरवर्षी पाहतो काही FC सेंटर आहेत त्याच्यावरती असे प्रकार होतात. बरेच काही या ठिकाणी कॅफेवरती काम करणारे लोक आहेत, याही ठिकाणी या गोष्टीचा या ठिकाणी प्रॉब्लेम होत असताना आम्ही पाहिला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपला पॉइंट आहे फी स्ट्रक्चर बद्दल. तर आता कॉलेजची जी फीस आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर जी फीस असेल कॉलेजच्या, तुम्हाला मी एक डेमो या ठिकाणी दाखवणार आहे. तर डेमो अनुसार आपण या फीस पाहू शकतात आणि पाहून या फीस बद्दल या ठिकाणी आपण विचार करू शकतो. कारण ज्याही कॉलेजच्या फीस आहेत या कॅटेगरी अनुसार थोड्याशा डिफरंट असू शकतात. त्या फीस आपण या ठिकाणी पर्टिक्युलर आपले जे काही कन्व्हिनियन्स आहे किंवा आपल्याला ज्या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्या पद्धतीने आपण या फीस बद्दल विचार करू शकतो आणि त्या फीस या ठिकाणी आपण भरू शकतो. जवळपास थोडस स्क्रीनवरती काहीतरी प्रॉब्लेम इश्यू आहे त्यामध्ये, तर मी तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन देईल की जेही आपण या ठिकाणी फीस घेणार आहोत अथवा आपल्याला जेही प्रोसेस करायची आहे, या प्रोसेससाठी आपल्याला एकंदरीत कॅटेगरीसाठी आणि ओपनसाठी वेगवेगळे आपल्याला फीस असतात. आपण त्या कॅटेगरी अनुसार सुद्धा या ठिकाणी फीस भरू शकत असतो. तर त्यामुळं विद्यार्थी पालकांना आपल्या फीस भरत असताना कॅटेगरी अनुसार जे फीस दिले आहेत ते पण आपण भरू शकतो आणि ओपन कॅटेगरी अनुसार सुद्धा भरू शकतो. नेक्स्ट आपला पीपीटीचा पॉइंट होता स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड या ठिकाणी जर पाहिला असता डायरेक्ट सेकंड इयर साठी तेवढा काही इम्पॉर्टंट नाहीये, कारण डायरेक्ट सेकंड इयर मध्ये आपली जे काही या ठिकाणी ऍडमिशन होतात हे आपले पहिल्या 3 राऊंड मध्येच या ठिकाणी होत असतात. पण या ठिकाणी विद्यार्थी जर डायरेक्ट सेकंड इयर मध्ये स्पॉट राऊंड साठी थांबत असेल तर ते मी म्हणन कदाचित आपले डिसिजन चुकीचं असू शकतं, कारण स्पॉट राऊंडला मुळीच आपल्याला या ठिकाणी सीट उपलब्ध राहत नाहीयेत. त्यामुळे आपण स्पॉट राऊंडचा विचार सुद्धा करू नये. स्पॉट राऊंडचा विचार कोणी करा किंवा ठीक आहे आपल्याला एखादं कॉलेज मिळालंच नाहीये, आपल्याकडे 3 राऊंड नॉट अलाउटेडच आहात आपण, तर आपण त्या केसमध्ये स्पॉट राऊंड बद्दल या ठिकाणी विचार करू शकतो. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये सध्या मी तुम्हाला एवढीच माहिती देईल. आता इन केस काही पॉइंट राहिले असेल तर आपण कमेंटमध्ये विचारा. ऍज